हॅलो मैत्रिणींनो, हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजचा म्हणजेच सोमवार 14 जुलैचा एपिसोड खूपच भारी होता. मग नेमकं असं घडलं तरी काय आपण जाणून घेऊया. कृष्णा ही तिचा भाजीपाला विकण्यासाठी पुण्यामध्ये येते, शहरात येते. रात्रीची वेळ असते, तिला खूप झोप आलेली असते. तर दुसरीकडे गौतमी म्हणजेच पूजा अजून सुद्धा ऑफिसमध्ये असते आणि विचारात दंग असते. तेवढ्या तिची रूममेट कम ऑफिसमधील कलिग तेथे येते आणि तिला आवाज देते, गौतमी. परंतु गौतमीचं लक्ष नसतं. त्यामुळे ती तिला पूजा अशी हाक मारते आणि पूजा ही लगेचच दचकून तिच्याकडे पाहते आणि विचारते, काय झालं. ही मैत्रीण म्हणते, अगं तुला गौतमी गौतमी अशी हाक मारली, तू काही ओ दिली नाही. पूजा अशी हाक मारली तर लगेचच ओ दिली. तुझ्या भक्तिताईचा मेसेज आला होता तुझ्या फोनवर. तुझी बहीण आहे ना, ते कृष्णा, तिचं लग्न मोडलंय. हे ऐकून गौतमी खूप चिडते आणि म्हणते, माझ्या बहिणीबद्दल आणि मला पूजा अशी हाक ऑफिसमध्ये मारायची नाही. किती वेळेस तुला सांगितलंय. तर ही विचारते, असं का बोलतेस. तुझ्या बहिणीचं लग्न मोडलंय, तू तर दुःखी व्हायला हवं ना. तर गौतमी सांगते, मी का दुःखी व्हायचं. अपशकुनी झिपरी आहे ती. माझी सख्खी बहीण नाहीये. ती ज्या दिवशी आमच्या घरात आली ना, त्या दिवसापासून आमच्या आयुष्याचं वाटोळ झालंय. असं म्हणून ती आपल्या मैत्रिणीला सगळ्या जुन्या गोष्टी सांगते की कशा प्रकारे कृष्णा आमच्या घरात आली आणि माझ्या बाबांचं पुढे काय झालं. गौतमी म्हणते, त्यामुळे ती झिपरी जोपर्यंत गावात आहे, आमच्या घरात आहे, तोपर्यंत गावात मी पाय ठेवणार नाही असा मी प्रण घेतलाय. त्यामुळे मी आता गावात परत कधीच जाणार नाही. मला लवकर गडगंज श्रीमंत व्हायचंय. त्यासाठी मी पहिली स्टेप सुद्धा टाकलीये. मैत्रीण विचारते, काय करणार आहेस तू. गौतमी म्हणते, मी दुष्यंतला आजच्या आज प्रपोज करणार आहे. एकदा का दुष्यंतची माझं लग्न झालं की मला काहीही टेन्शन राहणार नाही. ही मैत्रीण म्हणते, तू त्याच्याशी लग्न करशील, परंतु प्रेमाबद्दल, रिलेशनशिप बद्दल तुझ्या मनात जे विचार आहेत ना, त्यापेक्षा त्याचे विचार वेगळे आहेत. तो खूप चांगला मुलगा आहे, तुला त्याच्याशी लग्नच करावं लागेल. तर गौतमी म्हणते, करेल ना मी त्याच्याशी लग्न, मी कुठे नाही म्हटलंय. ही मैत्रीण विचारते, पण तुझ्याबद्दल सगळं सत्य त्याला समजलं तर. गौतमी म्हणते, कोण सांगणार त्याला. तुला फक्त माझं सत्य माहितीये, परंतु मला विश्वास आहे की तू कोणालाही नाही सांगणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, यानंतर मला पूजा नावाने हाक मारायची नाही, हे लक्षात ठेव. त्याच वेळेस दुष्यंत तेथे येतो आणि विचारतो, कॉफी प्यायची का. गौतमीला खूप आनंद होतो. गौतमीची मैत्रीण तेथून निघून जाते. तर गौतमी उगाचच ॲटिट्यूड दाखवते, अरे मला खूप काम आहे, पीपीटी तयार करून द्यायच्यात, बॉसला प्रिव्ह्यू द्यायचाय. तर दुष्यंत म्हणतो, आता रात्रीचे 12 वाजलेत, तुला काय सुचायचंय. चल, कॉफी नसेल प्यायची तर आपण लॉंग ड्राईव्हला जाऊया. हे ऐकून पूजाला खूप आनंद होतो आणि हे दोघे लॉंग ड्राईव्हला निघतात. तर इकडे कृष्णा ही सुद्धा झोपी गेलेली असते. बब्या सुद्धा झोपी गेलेला असतो. तर दुष्यंत आणि पूजा हे दोघे मस्त लॉंग ड्राईव्हला निघतात. आईस्क्रीम खातात, एकमेकांबरोबर गप्पा मारतात. गौतमी ही दुष्यंत तर फुल लाईन मारते. त्याच्या चेहऱ्याला जेव्हा आईस्क्रीम लागते तेव्हा स्वतःच्या हाताने ते पुसते. दुष्यंत हा सुद्धा गौतमीच्या प्रेमात वेडा झालेला असतो. तर इकडे बब्या आणि कृष्णा हे दोघे गाडीत मागे बसलेले असतात. त्याच वेळेस त्यांच्या गाडीच्या ड्रायव्हरला सुद्धा झोप येते. तर इकडे गौतमी ही दुष्यंतला म्हणते, मला तुला काहीतरी म्हणायचंय. तो विचारतो, काय बोलायचंय. तर गौतमी ही आय लव्ह असं म्हणू लागते. परंतु त्याच वेळेस दुष्यंत आणि कृष्णा ज्या टेम्पोमध्ये आहेत, या दोन गाड्यांची समोरासमोर धडक होणार तेवढ्यात दोघेही ब्रेक लावतात. परंतु कृष्णाच्या गाडीमध्ये टेम्पोमध्ये जो सगळं सामान असतं, भाजीपाला असतो, तो खाली पडतो. त्यामुळे कृष्णा ही खूप रागारागाने गाडी खाली उतरते आणि म्हणते, पाहूया तरी कुणी आपल्या गाडीला धडक दिलीये. हे दोघे पुढे येणार इतक्यात गौतमीला दिसतं की ही तर कृष्णा आहे आणि ती लगेचच गाडीच्या मागे जाऊन लपते. तर इकडे दुष्यंत समोर कृष्णा येते. तेव्हा दुष्यंतला सगळं आठवतं की काल काय घडलं होतं. गावात या मुलीने आपल्याला चिखलात पाडलं, आपली गाडी चिखलातून बाहेर काढली आणि आपल्याला काही बाही बोलली. तर दुष्यंतला पाहून कृष्णा सुद्धा खूप चिडते. दुष्यंत हसू लागतो आणि म्हणतो, मला हे समजायला पाहिजे होतं. जेथे असा काही मेस होणार, असा मला त्रास होणार, तेथे तू असायलाच पाहिजे. तू माझ्या गाडीसमोर कशी काय आलीस. तर कृष्णा चिडून म्हणते, तू कसा काय आला बोंगाट पाहुणा. एकतर तुमची चूक आहे, तुम्ही रॉंग साईडने आलाय आणि वरतून आम्हाला बोलताय का. तेव्हा दुष्यंत म्हणतो, मी नाही रॉंग साईडने आलोय. पण जेव्हा तो पाहतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की चूक त्याचीच आहे आणि तोच रॉंग साईडने गाडी चालवत होता.
तेव्हा कृष्णा विचारते, आमचं एवढं नुकसान झालंय त्याची भरपाई कोण देणार? दुष्यंत विचारतो, किती नुकसान झालंय? तर बंब्या सांगतो 2000. दुष्यंत म्हणतो, एवढं कुठे नुकसान झालंय का? तर कृष्णा म्हणते, ठीक आहे, मी तुम्हाला दाखवते, आणि ती सगळा नासलेला भाजीपाला त्याच्यासमोर घेऊन येते. तर इकडे पूजा विचार करू लागते, ही कृष्णा इथे कोठे आली आणि ही दुष्यंतशी काय बोलते? कृष्णा ही दुष्यंतला सगळं नुकसान आणून दाखवते, सगळा खराब झालेला भाजीपाला आणून दाखवते. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, मी नुकसान भरपाई द्यायला तयार आहे. किती नुकसान भरपाई द्यायची आहे? परंतु कृष्णा ही बंब्याला विचारते, किती नुकसान भरपाई झालीये? तर बंब्या सांगतो 1700 रुपये असतील. दुष्यंत हा तिला 2000 रुपये देतो. परंतु 2000 रुपये किती असतात, मागे किती द्यायचे, याचं कोणतंच गणित हे कृष्णाला कळत नसतं. त्यावरून दुष्यंत हा कृष्णावर हसतो. तर कृष्णा ही एका शेतकऱ्याची व्यथा मांडते की शेतकरी किती कष्टातून शेतीतील सगळं धान्य फळभाज्या पिकवतो, परंतु त्याला किती त्रास असतो. आजच्या काळात कर्जपाणी, अवकाळी पाऊस, दुष्काळ यामुळे शेतकरी किती त्रस्त आहे, या सगळ्या गोष्टी ती दुष्यंतला समजावून सांगते. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, एवढं लेक्चर द्यायची गरज नाहीये. तो कृष्णाच्या हातात 2000 रुपये देऊ लागतो. तर कृष्णा म्हणते, मी कोणाचंही कर्ज ठेवत नाही, आम्ही शेतकरी आहोत, दलाल नाही, त्यामुळे कोणाचे 5 पैसे सुद्धा आम्हाला जास्त नकोय. असं म्हणून ती जास्तीच्या 300 रुपयाच्या बदल्यात दुष्यंतला हळद देते आणि दुष्यंतकडे रागारागाने पाहून तेथून निघून जाते. तेव्हा दुष्यंत विचार करू लागतो, या मुलीचा आपल्याला किती त्रास आहे. पूजा ही लगेचच पुढे येते की कृष्णा तेथून गेलीये. दुष्यंतच्या बोटाला लागलेलं असतं, ती दुष्यंतच्या बोटाला कृष्णाने दिलेली हळदच लावते आणि हे दोघे एकमेकांकडे पाहत असतात. दुष्यंत विचारतो, तू कुठे अचानक गेली होतीस? तर पूजा त्याला खोटं सांगते, जर एखाद्या मुलीला पाहिलं ना ते या लोकांना आणखीनच चेव येतो, भांडण करायला येतात, म्हणून मी गाडीच्या मागे लपले होते. दुष्यंत म्हणतो, ठीक आहे, चल आपण त्यांचा विचार करायला नको. दुसऱ्या दिवशी सकाळी कृष्णा ही घरी पोहोचते तर बब्या अजूनही झोपलेलाच असतो. ती बब्याला म्हणते, गाडी तिकडे देऊ नये. बब्या गाडी घेऊन निघून जातो. कृष्णा ही घरात येणार इतक्यात सावित्री दरवाजा उघडते आणि सकाळी सकाळी या कृष्णाचा, या अवदसेचा चेहरा पाहिला म्हणून ती चिडचिड करू लागते की परमेश्वरा, किती वेळेस ठरवलंय सकाळी हिचा चेहरा नाही पाहायचा, परंतु ही तशी अंगावर आल्यावर मी तरी काय करायचं? भक्ती तेथे येते आणि विचारते की काय झालं. सावित्री तिला झालेला सगळा प्रकार सांगते. भक्ती ही कृष्णाची बाजू घेते आणि सावित्रीला बोलते की तू तिच्यावर असं का वागतेस? तर सावित्री चिडून म्हणते, तिच्यामुळे माझं कुंकू पुसलं गेलंय, ती पांढऱ्या पायाची अवदसा आहे, मी असंच बोलणार. हे सगळं ऐकून कृष्णाला खूप वाईट वाटतं. भक्ती ही सावित्रीशी भांडण करू लागते. कृष्णा तिला थांबून म्हणते, माझ्यासाठी तिच्याशी भांडू नकोस, आज मला खूप पैसे मिळाले आहेत. असं म्हणून ती चक्क 15,000 रुपये भक्तीला दाखवते आणि हे पैसे पाहून लगेचच सावित्रीचे डोळेच फिरतात. ती कृष्णाच्या हातून हे पैसे हिसकावून घेते. तेव्हा कृष्णा तिला समजावून सांगते, यातील 10,000 रुपये हे सावकाराचे कर्जाचे हप्ते देण्यासाठी आहेत, 4,000 रुपये घर खर्चासाठी आहेत आणि 1,000 रुपये शेतीतील विहिरीसाठी आहेत. परंतु सावित्री चिडून म्हणते, तुझ्या त्या विहिरीपायी आमचं आयुष्य रसातळाला गेलं आहे. तेव्हा कृष्णा ही खूप दुःखी होते. परंतु भक्ती ही सावित्रीला म्हणते, तू तिला असं का बोलतेस? कृष्णा होतीस म्हणून आपण सावकाराचं कर्ज फेडलं, कृष्णा होती म्हणून आपलं थोडंसं शेत आणि आपल्या डोक्यावर छप्पर आहे, नाहीतर सगळं गेलं असतं. सावित्री चिडून म्हणते, उपकार नाही करत ती आपल्यावर, माझ्या धन्याने तिला या घरात आणलं, तिच्यामुळेच माझं कुंकू पुसलं गेलं, त्यामुळेच ती त्याची परतफेड करते असं समज, कोणतेही उपकार करत नाहीये. असं म्हणून सावित्री ही रागारागाने तेथून निघून जाते. कृष्णाला खूप वाईट वाटलेलं असतं. कृष्णा म्हणते, भक्ते जाऊ दे, शेवटी आई आहे ती काही सुद्धा बोलू शकते. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि भक्ती हे दोघेही सावकाराचा हप्ता देण्यासाठी बायजाबाईच्या घरी येणार. परंतु तेथे आल्यावर त्यांना समजेल की ज्या डब्यामध्ये त्यांनी पैसे ठेवले होते त्या डब्यामध्ये पैसेच नाहीयेत, कारण हे पैसे सावित्रीने चक्क शहरामध्ये पूजाला पाठवलेले असतात आणि पूजा ही दुष्यंतला प्रपोज करण्यासाठी एका मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये घेऊन जाणार आणि येथे हे 15,000 रुपये खर्च करणार. म्हणजेच कृष्णाने मेहनतीने कमावलेले पैसे ही पूजा असे वाया घालवणार आणि सावित्री तिला मदत करणार. आणि इकडे पैसे नसल्यामुळे जयकांत आणि कृष्णा यांच्यामध्ये पुन्हा एकदा बाचाबाची होईल. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच. परंतु तोपर्यंत हळद रुसली, कुंकू हसलं
या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो.